माहेरपणासाठी येणाऱ्या गौराईचं म्हणजेच गौरींचं लिंबलोण उतरवून घरोघरी स्वागत करण्यात आलं आहे। भाद्रपद शुद्ध पक्षाच्या ज्येष्ठ नक्षत्रावर गौरींचं पूजन केलं जातं, म्हणून त्यांना ज्येष्ठा गौरी असंही म्हटलं जातं। गौरींचं अनुराधा नक्षत्रावर आवाहन, ज्येष्ठ नक्षत्रावर पूजन आणि मूळ नक्षत्रावर विसर्जन केलं जातं। मंगळवारी गौरींचं मोठ्या थाटात स्वागत केल्यावर आज त्यांचं पूजन केलं जाणार आहे। गणपती स्थापनेनंतर 2 ते 3 दिवसात येणाऱ्या गौरी म्हणजेच महिलांसाठी आनंदाची पर्वणी असते। घरातील मंगल कार्याप्रमाणे महिला गौरींच्या स्वागताची जय्यत तयारी करतात। गौरींच्या स्वागतात तसंच त्यांच्या कोडकौतुकात कोणतीही कमतरता राहू नये म्हणून विविध प्रकारच्या साहित्याची मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाते। गौरींची सजावट करताना घरोघरी सोन्या चांदीचे दागिनेही परिधान केले जातात। यासोबतच मोत्यांची चिंचपेटी, तोडे, कंबरपट्टा, मोतीहार अशा दागिन्यांना देखील पसंती दिली जाते आणि असे दागिने तसंच नव्या साड्या घालून या गौरींचं स्वागत केलं जातं। अनुराधा नक्षत्रावर गौरींचं आवाहन केलं जातं। मंगळवारी अनुराधा नक्षत्रावर रात्री 8:04 गौरींचं स्वागत करण्यात आलं, तर आज गौरींचं विधिवत पूजन केलं जाईल। सजावटीसोबतच खानपानावरही विशेष लक्ष दिलं जातं। गौरींसाठी खास नैवेद्य तयार केला जातो। यासोबतच 16 भाज्यांची एक मिश्र भाजीही तयार केली जाते आणि ही भाजी गौरींच्या पूजनासाठी महत्त्वाची मानली जाते। गौरी पूजनाच्या आगमनाच्या विविध ठिकाणी विविध प्रकारच्या प्रथा आहेत, मात्र महाराष्ट्रात या गौरी पूजनाला विशेष महत्त्व आहे। ज्येष्ठा कनिष्ठा गौरी म्हणून या ओळखल्या जातात, तर महालक्ष्मी म्हणूनही या ज्येष्ठा कनिष्ठा गौरींची ओळख आहे।